जपाकुसुम संकाशम काशपेयम महाद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. सूर्याला अर्घ्य देऊन मी पूजेच्या सुरुवातीसाठी निघाले. बघा, तो शूटिंग करणारा एक काचेत दिसतोय. आणि आता माझी पूजा सुरू झाली. मी जसं ठरवलं, खूप लोकांच्या मागणीवरून काही नवे मेंबर्स झालेले आहेत. त्यांना ताई पूजा कशी करता, मग अभिषेक कसा करता, हे सगळं मी आधी श्रावणात अधिक मासात केलेलं आहे. तसं मी रोजच करते, पण विचार केला एकदा सोमवार मंगळवार असं महत्त्वाच्या दिवसांच्या पूजा मी लोकांना दाखवण्यासाठी, खास करून माझ्या महिला भगिनींना ते खूप पाहायचं असतं, त्यासाठी मी करते. आणि आता मी आज चतुर्थी पण आहे, मंगळवार पण आहे, त्याच्यामुळे मी गणपतीचा अभिषेक करत आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक, कुलदेवतेचा अभिषेक, मंगळवार असल्यामुळे देवींचा अभिषेक. माझ्याकडे मंदिरामध्ये सगळं व्यवस्थित वाटणी झालेली आहे, खाते वाटप. सोमवार महादेवाचा असतो, मंगळवार महाकाली, रेणुका माता, कामाख्या माता आणि गणपती बाप्पा. बुधवार सर्व विष्णू रूपांचा असतो, गुरुवार सर्व गुरूंचा असतो आणि कालभैरव, बगलामुखी माता. त्याचनंतर शुक्रवारी सर्व देव्या असतात. महालक्ष्मीची खास मी पूजा करते. राधाकृष्णांचा पण मी खूप सेवा करते. शनिवारी मी हनुमानाची सेवा करते. असं मी वार सगळ्या देवी देवतांचे केलेले आहेत. जर मी घरी असेल आणि मला वेळ असेल तर मी करते, पण वेळ नसेल तरी समजा मला सकाळी 9 वाजता निघायचं तर मी 6 वाजता पूजेला तयारी करते. मला सकाळी 12 वाजता निघायचं तर मी 10 वाजता करते, पण मी जरूर तो वेळ काढते. आपण जेवणासाठी वेळ काढतो, आपण आपल्या गप्पा छप्पांसाठी वेळ काढतो, टी व्ही बघण्यासाठी काढतो, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण खास वेळ काढतो. तसंच उपासनेसाठी, पूजांसाठी मी खास वेळ काढते. मला देव सजवण्यात लहानपणापासून मला गणपती घरी आणावा वाटायचा आणि नुसतं आणून नाही ठेवायचा हळदी कुंकवाचा मारा करून. त्याला सजवायचं, मखर बसवायचा, फुलं बसवायची, आरती करायची, ढोल ताशे आणायचे. ते आवड मला आहे आणि ती आवड परत जागृत झाली आहे मागच्या आषाढ महिन्यामधल्या माझ्या राजकीय सुट्टीनंतर. तर त्यामुळे ते मी रेग्युलर करते. शेवटी आपल्यापेक्षा मोठं कोण आहे? सगळ्या संकटात सगळे आपल्यासाठी रडतात, आपल्या चिंतेमध्ये असतात, तेव्हा आपण आपली चिंता कोणाला सांगायची? तर ती ईश्वराच्या चरणी अर्पण करायची. ईश्वर येऊन आपलं काम करत नसतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपलं कर्म आपल्याला करावंच लागतं, फळाची चिंता न करता आणि कुठल्याही अडचणीत विचलित न होता. हे आपल्याला सगळ्यांचे गुरु कृष्ण शिकवत असतात. बघा, मध्येच माझा बादशाहसुद्धा पूजेसाठी येत आहे. पूजेपेक्षा त्याचा प्रसादच जास्त जीव आहे, कारण ते पंचामृताचा अत्यंत गोड वास येत असल्यामुळे तो त्याच्यासाठी येत आहे. अशी माझी पूजा आता संपन्न होते आणि मी खूप छान मग देवी देवता सजवते. हळद कुंकू, चंदनाचा टिका लावून सगळ्या बाजारातली फुलं आणत असते मी माझ्या घरामध्ये. आणि स्वतःसाठी एखादा अलंकार आणेन, नाही तर नाही आणेन, पण माझ्या देवांसाठी मी खूप काही संसार आणते, पाट आणते, दिवे आणते, छान छान फुलं आणते, कृष्णाला छान छान बाळकृष्णाला कपडे आणते. असं करत असते. मला आवडतं, म्हणजे वेळ काढून मी हे करते. लहानपणाची सजावटीची आवड, सुंदर सुगंध आणि अशा पूजांची आवड कायमच राहिलेली आहे माझी आजही. मग ही पूजा मला नाही वाटलं कधी की यूट्यूबवर एवढी त्याची कौतुक आणि मागणी होईल. त्यामुळे ज्या दिवशी सुंदर पूजा होते त्या दिवशी तो व्हिडिओ मी दाखवते. बऱ्याच वेळा व्हिडिओ असतात, पण मी त्याची डेव्हलप ते करत नाही किंवा त्याचं एडिटिंग करत नाही. आज संकष्ट चतुर्थी, मंगळवारची चतुर्थी, माझ्या मते अंगारिका योग असतो, त्यामुळं छान पूजा केली. आता धावत पळत ऑफिसला जाईन आणि मग माझ्या मुलाला मला न्यायचं आहे सिद्धिविनायकाला. तो दर आठवड्यात मंगळवारी सिद्धिविनायकला जातोच, असा त्यांनी निश्चय केलेला आहे. निश्चयाच्या बाबतीत तो भयंकर स्ट्रिक्ट आहे, तर त्याला मला घेऊन जायचं आहे. आणि असा दिवस आहे,
आता निवडणुका आहेत, आमदारांच्या गाठी भेटी, कोर कमिटीच्या मीटिंग, जसं जसं बोलावणं येईल, जसं जसं भूमिका दिली जाईल तसं तसं करू. बाकी तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आहे, ईश्वराची इच्छा, आपण आपलं काम करत राहायचं. त्यामुळे दिवसभर ऑफिस, सकाळी देवघर आणि संध्याकाळी छान चहा पीत गप्पा छप्पा माझ्या मुलाबरोबर आणि थोडंसं TV बघणे, थोडंसं वाचन करणे, थोडं लिखाण करणे आणि मग गुड नाईट करणे, असा माझा दिवस असतो.